नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मराठी विषयातील पाठ 18वा हसरे दुःख या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत. आपण व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक व आपली प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी व्हिडिओला कॉमेंट जरूर करा. प्रश्न पहिला, आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा. लिली हार्लेच्या गायनाचा प्रेक्षकागृहावर होणारा परिणाम आकृतिबंधात पूर्ण करायचा. पहिला परिणाम, साऱ्या प्रेक्षकागृहाची नजर तिच्यावर खिळून राहिली. 2. सारे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले. आणि 3. साऱ्या श्रोत्यांचे भान हरपून गेले. आकृतीत दिलेल्या प्रसंगाबाबत माहिती लिहून आकृतिबंध पूर्ण करा. त्यामध्ये 2. प्रेक्षकागृहातील विपरीत घटना. पहिली घटना, लिलीचा आवाज एकदम चिरकला आणि तो काही केल्या कंठातून फुटेना. 2. स्वर आतल्या आत विरून जाऊ लागले. 3. स्वरांनी वाद्यवृंदांची साथ सोडून दिली. आणि 4. बसके स्वर कंठातून बाहेर येईनात. हे प्रेक्षकागृहातील विपरीत घटना घडल्या. प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या घटकांचा परिणाम लिहा. घटना आणि परिणाम दोन्हींची तुलना या ठिकाणी आपणास करायची आहे. पहिली, चार्लीने जॅक लोन्स म्हणायला सुरुवात केली. परिणाम, वाद्यवृंदही त्याला साथ देऊ लागले. या घटनेचा हा परिणाम झाला. 2. प्रेक्षकागृहात वाद्यवृंदांचे स्वर घुमू लागले. परिणाम काय झाला तर सारे थिएटर त्या स्वरांनी भरून गेले. 3. प्रेक्षकागृहातील आरोळ्या स्टेजवर मॅनेजरने ऐकल्या. त्याचा परिणाम झाला, स्टेज मॅनेजर धावत पळत आला आणि विंगेत चार्लीच्या शेजारी उभा राहिला. गोंधळून जाऊन लिलीकडे तो बघतच राहिला. हा त्या ठिकाणी परिणाम घडला. प्रश्न तिसरा, कंसातील वाक्यप्रचाराचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा. पहिला आहे, अवेलना करणे, चेहरा पांढरा, फटफटीत पडणे, पदार्पण करणे आणि स्मित होणे. 1. आंब्याच्या झाडाचे मालक समोरून दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. याचा वाक्यात उपयोग, आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसताच कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचे चेहरे पांढरे फटफटीत पडले. 2. शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पहिले पाऊल टाकले. वाक्यात उपयोग, शालेय स्नेहसंमेलनात प्राचीने स्टेजवर पदार्पण केले. 3. दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे थक्क झाले. वाक्यात उपयोग, दिव्यांग मुलांची प्रदर्शनातील चित्रे पाहून प्रमुख पाहुणे स्मित झाले. 4. गुणवान माणसाचा आदर करू नये. वाक्यात उपयोग, गुणवान माणसांची अवहेलना करू नये. ब. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा. 1. तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला. वाक्यात बघा लिंग बदलून, तिच्यावर आलेला वाईट प्रसंग या चिमुकल्याने सावरला. 2. तिच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही. त्याच्या गोड गळ्याने कधीही दगा दिला नाही. इथं स्त्रीलिंग आणि पुल्लिंग आहेत. 3. नर्तकीचे नृत्य प्रेक्षणीय होते. इथं नर्तकी हे स्त्रीलिंग आहे आणि नर्तकाचे हे पुल्लिंग आहे, म्हणूनच नर्तकाचे नृत्य प्रेक्षणीय होते. 4. सवई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायकाच्या गायनाने रंगला. आता गायक हा पुल्लिंग आहे आणि गायिका हे स्त्रीलिंग आहे, म्हणजे इथं लिंग बदलले. सवई गंधर्व महोत्सव प्रसिद्ध गायिकेच्या गायनाने रंगला. या ठिकाणी पुल्लिंग आणि स्त्रीलिंग
असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न 4. सोमत. 1. चार्लीच्या तुम्हाला जाणवलेल्या गुणांचे वर्णन तुमच्या शब्दात करा. उत्तर. चार्ली हा मुळातच गुणी कलावंत होता. आपली ही ओळख त्याने पदार्पणातच करून दिली. त्या दिवशी आई गात असताना तो एकाग्रतेने गाणे ऐकत होता. असे वाटते तेव्हा तो केवळ गाणे ऐकतच नव्हता, तर तो आईबरोबर मनातल्या मनात गाणे गातच होता. कोणत्याही गोष्टीच्या यशस्वीतेसाठी एकाग्रता राखण्याची व आपल्या आवडत्या विषयाशी एकरूप होण्याची क्षमता लागते. ती चार्लीकडे होती. रंगमंचावरून प्रत्यक्ष गाण्याची वेळ आली तेव्हा चार्लीने ते यशस्वी रीतीने पार पाडली. याचे कारण त्याला कार्यक्रम सादर करायचा नव्हता, तर त्याला गायचे होते. त्याच्यात गायनाची उर्मी होती. तो त्या गाण्याशी एकरूप झाला होता, म्हणून तो गाऊ शकला. पैशाचा पाऊस पडला तेव्हा त्याने पैसे गोळा करायला सुरुवात केली. प्रेक्षकांनाही तसे सांगितले. हा त्याच्या मनाचा निरागसपणा, निष्पापपणा होता. तो कलावंत होता. कलेची उर्मी त्याच्यात होती. म्हणून त्याने नाचून दाखवले, नकला करून दाखवल्या. हे सर्व त्याने निरीक्षणातून मिळवले होते. त्याची निरीक्षण क्षमता अफाट होती. एकंदरीत पदार्पणातच त्याने आपले कलावंतपण सिद्ध केले होते. हे गुण चार्लीचे आपणास पाहायला मिळतात. 2. स्टेजवर मॅनेजरच्या जागी तुम्ही आहात अशी कल्पना करून त्या प्रसंगात तुम्ही कसे वागाल ते सविस्तर लिहा. उत्तर. स्टेज मॅनेजरने चार्लीला गाणे सादर करायला सांगितले. हे योग्यच होते. तो निर्णय योग्यच होता. हे चार्लीने आपल्या कामगिरीने सिद्ध केलेच. मात्र मॅनेजरची एक गोष्ट मला अजिबात आवडली नाही. लिलीवर अनावस्था प्रसंग ओढावला तेव्हा मॅनेजर गोंधळून गेले. त्यांनी प्रेक्षकांना शांत करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. मला त्याचे हे वागणे अजिबात आवडले नाही. मी त्याच्या जागी असते तर पुढे आले असते. प्रेक्षकांची क्षमा मागितली असती. घडलेल्या प्रसंगात लिलीची कोणतीही चूक नाही. त्यावर कोसळलेली ती नैसर्गिक आपत्ती होती. हे सर्व प्रेक्षकांना समजून सांगितले असते. 15-20 मिनिटांची विश्रांती जाहीर केली असती. यावेळेत विचारविनिमय केला असता. लिलीला धीर दिला असता. पण स्टेज मॅनेजरने असे काही केले नाही. 3. हसरे दुःख या शीर्षकाचा तुम्हाला समजलेला अर्थ तुमच्या शब्दात लिहा. लिली हार्ले ही एक मोठी कलावंत होती. गायन, पियानो वादन, नर्तन यात ती निष्णात होती. कलावंत म्हणून जे मोठेपण असते ते तिने मिळवले होते. या सामर्थ्याच्या बळावर तिने पैसा, कीर्ती मिळवली होती. हे सर्व एके दिवशी अचानक लुप्त झाले. तिचा आवाज हरवला आणि तिचे सर्वस्व गेले. ती रात्र तिच्या दृष्टीने काळा रात्र होती. दुःखाचा कडेलोट होता. त्याच रात्री लिलीचा 5 वर्षाचा हरहुन्नरी मुलगा या संकटात तिच्या मदतीला धावून आला. कोसळलेला कार्यक्रम त्याने पुन्हा उभारला. त्याने गायन, अभिनय व नर्तन या कौशल्याचे डोळे दिपणारे दर्शन घडवले. कोणत्याही आईला आभाळ ठेंगणे वाटावे असे दृश्य होते. ते नवा कलावंत उदयाला आला. आपल्या मुलाचा उदयकाळ म्हणजे तिच्यासाठी सुखाचा सर्वोच्च बिंदू होता. एका बाजूला सुख होते तर त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला दुःख होते. म्हणून या पाठाला हसरे दुःख हे शीर्षक देण्यात आले आहे. भाषा अभ्यास. पर स्वर्णाने लिहा. घंटा, घंटा. मंदिर, मंदिर. चंपा, चंपा. चंचल, चंचल. अनुस्वार वापरून लिहा. जंडल, जंगल. चेंडू, चेंडू. संच, संच. गोंधळ, गोंधळ. बम, बंब. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक,
शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.